आणि सावंतवाडी मतदारसंघात राजन तेली आणि मंत्री केसरकरांमध्ये जुंपलेली आहे। केसरकरांना मदत केल्यास सावंतवाडीची जनता माफ करणार नाही असं तेलींनी म्हटलेलं आहे। सावंतवाडी मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी देखील राजन तेली यांनी केलेली आहे। त्या माणसाचा उपयोग जर या मतदारसंघाला होणार नसेल, 15 वर्ष आमदार, त्यातल्या 8 वर्ष मंत्री, तरी आमच्या जर भागात काय झालं नसेल, जरी आमचा आरोग्याचा प्रश्न सुटला नसेल, जरी आमचा रोजगाराचा प्रश्न सुटला नसेल, तर त्यांच्या मागे उभं राहायचं का? आज जनता आम्हाला माफ करणार नाही। जर आम्ही समजा युतीतनं त्यांना मदत केली तर जनता आमच्या अंगावर येईल, जनता आम्हाला माफ करणार नाही। म्हणून इथली सीट ही भारतीय जनता पक्षाला मिळावी अशा प्रकारचा आग्रह पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही या ठिकाणी केला। मी केलेल्या मंजूर केलेल्या कामांचं नारळ फोडणं याच्या पलीकडे कोणी काय करत नसेल तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही कामं मंजूर करून आणताना केवढे कष्ट असतात आणि ते कष्ट मी सातत्याने करत असतो। मंत्री म्हणून मला खूप जबाबदारी आहे। मुंबईचा परत पालकमंत्री आहे, तिथं त्याच्यामध्ये आपल्या लोकांबद्दल प्रेम पाहिजे। निश्चितपणे काही कामं मागे राहतात, याच्याबद्दल किंमत काहीच नाही, परंतु झालेली कामं बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास झाले।